खदानची एनओसी रद्द झालीच पाहिजे। मोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे। मोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे। 7 लाख रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहारातून दिलेली एनओसी रद्द झालीच पाहिजे। या ठिकाणी पारखेड भाग 2 मध्ये गट नंबर 309 मध्ये गणेश राजाराम मोडे यांना या ग्रामपंचायतने 7 लाख रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहारातून एनओसी दिलेली आहे आणि त्या एनओसी मधून हॉट मिक्स प्लांट टाकण्याचा त्यांना परवाना दिलेला आहे। परंतु हा परवाना देण्याच्या आधी यापूर्वी 2 वेळा ह्याच ग्रामपंचायतने त्यांना कुठल्याही प्रकारची एनओसी देण्यात येऊ नये, त्यांचं क्षेत्रफळ जे आहे हे मायनिंग झोनच्या बाहेर टाकण्यात यावं अशा प्रकारचे प्रोसिडिंग ठराव आहेत। 2 वेळा निवेदन दिलेले आहेत। यापूर्वी ह्या सर्व लोकांनी एसडीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलेलं आहे, कलेक्टरच्या कार्यालयासमोर सुद्धा उपोषण केलेलं आहे आणि कालपासून 24/9/2000 25/9/2024 पासून या ठिकाणी हे सर्व शेतकरी पावसामध्ये या ग्रामपंचायतच्या भवनामध्ये उपोषणास बसलेले आहेत बेकायदेशीर खदानच्या संदर्भामध्ये। या खदानमुळे संपूर्ण गावाला हादरे बसतात, अनेक लोकांची घरं क्रॅक गेलेले आहेत। आमच्यासोबत बसलेले आहेत कस्तुराबाई नारायण गळसकर यांचं सुद्धा घर मातीचं असल्यामुळे त्या व्हायब्रेशनमुळे घर पडलेलं आहे। यांना ग्रामपंचायतने नुकसान दिले नाही ना कुठल्या खदान माफियाने एनओसी दिलेली नाही। आजूबाजूच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना कामगिरी करता येत नाही। या व्हायब्रेशनमुळे विहिरांच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण वाढलेले असून अनेक ठिकाणी पाणी पिणे अयोग्य झालं अशा प्रकारचे आपल्याकडे शासकीय अहवाल आहेत। तसेच बाजूचा गट नंबर 307 हा 65 एकर गायरान जमीन आहे। त्या गायरान जमीनमधील संपूर्ण चारा नष्ट होऊन गुराढोरावर सुद्धा उपासमारीची पाळी आलेली आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी भावी भविष्य खराब करण्याचं आणि संपूर्ण गावाचं आरोग्य बिघडवण्याचं कार्य या ग्रामपंचायतच्या काही भ्रष्ट सदस्यांनी एनओसी देऊन केले। या ठिकाणी भेट दिली, आंदोलनाकाराशी चर्चा केली आणि यापुढे भविष्यात सुद्धा ते वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याशी सदरचं आंदोलनासंदर्भात चर्चा करतील, खदान बंद करण्यासंदर्भात चर्चा करतील। या ठिकाणी ते उपस्थित झाले। मी गावकऱ्यांच्या वतीनं व सर्व आंदोलकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। तसेच या ठिकाणी शेतकरी आंदोलन अनेक दिवसापासून गेल्या 12-13 दिवसापासून या ठिकाणी पारखेडमध्ये धरणे आंदोलन बेमुदत चालू आहे। शेतकऱ्यांचा कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही, अशा प्रकारचे विविध मुद्दे घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव धरणे आंदोलन करीत आहेत। त्या आंदोलनात सुद्धा भाऊनी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि समस्या ज्या आहेत त्या वरिष्ठ शासकीय पातळीवर त्या पोहोचवतील। मी त्यांच्याही वतीने या ठिकाणी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकऱ्याचं म्हणजे मालक ठिबक स्प्रिंकलरची दुकान आहे खमगावात, पहिली वाढीत होती। तर शेतकऱ्यासाठी कसं आहे बा सबसिडी नाही भेटू राहिली। मग मी कृषी विभागात गेलो की शेतकऱ्याची सबसिडी भेटते, तहसीलदाराजवळ गेलो की मग मोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे। मोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे। बेकायदेशीर एनओसी रद्द झालीच पाहिजे।